आज बनवले होते मी सुके बोंबील कांदा टमाटरमध्ये. तर मी काय केलं, पहिले बोंबीलचे तुकडे करून घेतले आणि ते भाजून घेतले. बोंबील भाजून झाले की ते एका ताटामध्ये काढले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता इथे मी 2 चमचे तेल टाकलं, त्याच कढईमध्ये लसूण टाकला, एक मोठ्या साईजचा कांदा टाकला बारीक कापलेला. कांदा लालसर झाला की हा कांदा लसूण मसाला आहे तो टाकला, म्हणजे दुसरे जास्त मसाले वापरायची गरज नाही. लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली, तेलामध्ये छान परतून घेतलं. नंतर एक टोमॅटो टाकला बारीक कापलेला, तो पण असा छान परतून घेतला. आता इथे पाणी टाकलं थोडंसं, मी कोकम टाकलं, मिक्स केलं आणि इथे मी 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवलं. टोमॅटो छान नरम झालेला आहे. आता मी इथे एक कच्चा बटाटा घेतलाय, साल काढून बटाटा टाकला, बोंबील टाकले धुवून ठेवलेले, ते छान मिक्स केलं आणि इथे चवीप्रमाणे मीठ टाकलं. आता इथे अगदी थोडंसं पाणी टाकलं मी शिजायपुरतं बटाटा. आता 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवलं. बटाटा हा शिजलेला आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकली. तर आज अशा पद्धतीने मी सुके बोंबील बनवले होते.